थोडी कळ काढा, थोडी कळ काढा। आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले 3000 दिले, आता सप्टेंबरचे पैसे आले। आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी माझ्या महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो। बहिणींनो, काळजी करू नका, हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे, धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे, आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे। तुम्ही काही काळजी करू नका, फक्त ते पैसे तुमच्या करता वापरा। इतके दिवस तुम्ही नवऱ्या करता मुलाबाळांच्या करता वापरलं, स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली, नको मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईन, पण तुमचाही अधिकार आहे ना। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत, आणि त्या करता तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले, डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले, मध्यस्थ नाही, डायरेक्ट अकाउंटला पैसे, डीबीटी। आताच मी सकाळी आदितीशी बोललो, अजून किती पैसे पाहिजेत, तिने सांगितलं दादा इतके इतके 1000 कोटी रुपये लागतील। तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे, उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल। उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल, काळजी करू नका। पण तुम्ही सन्मानाने राहा, सबल व्हा, सक्षम व्हा। परिस्थिती आपली भक्कम आहे। आजपर्यंत 1,60,00,000 महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा निधी, सन्मान निधी दिलेला आहे, आणि आता ज्यांना पहिल्या 2 महिन्याचा निधी मिळाला नाही त्यांना एकदम 3 महिन्याचे प्रत्येकाला 4,500 रुपये जमा त्या ठिकाणी केले जाणार आहेत। हा महायुती सरकारने दिलेला शब्द पाळलाय, कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे।